नमस्कार माऊली. चला ज्ञानेश्वरीच्या सहवासात. ज्ञानेश्वरी अध्याय 9 मधील ओवी 484 ते ओवी 494 सहवासात आपण जाऊया. प्रत्यक्ष भगवंतांनी स्पष्टपणे आपल्याला सांगितलंय की जे माझ्या ठिकाणी अति निपुण आहेत, ह्याचाच अर्थ ज्यांच्या पाशी माझ्याकडेच येण्याविषयी आस्था आहे, माझ्याकडे कसं यायचं ह्याचं उत्तम मार्गदर्शन जे करू शकतात आणि अर्थात हे स्वानुभवाला धरून, त्यांनाच भगवंत पुण्य पूज्य ब्राह्मण असं म्हणतात. कारण ते ब्रह्मप्राप्तीसाठी लागणारं कर्म करतायत. आता भगवंत पुढे या बाबतीत आपल्याला मार्गदर्शन करताना एक आश्चर्य व्यक्त करतात की हे ब्रह्मप्राप्तीचं कर्म जे करत नाहीत त्याबद्दल त्यांना आश्चर्य वाटतंय, अचंबा वाटतोय. भगवंत म्हणताय, पाहे पाम चंदनाचेनी अंगा निळे, शिवतिले निंब होते जे जवळे, तिही निर्जीवीही देवांची निडळे बैसणी केली. अहो, चंदनाच्या वृक्षाच्या जवळच निंबाची झाडं होती. त्या झाडांचं काय विशेष महत्व अर्थात चंदनाच्या वृक्षापुढे. परंतु चंदनाच्या अंगावरून वाहणारा वाऱ्याने चंदनाचा सुगंध आपल्या बरोबर घेऊन त्या निंबाच्या झाडालाही स्पर्श केला तर ती सुद्धा सुगंधित झाली. आणि एवढंच नाही तर केवळ चंदनाचा स्पर्शही नाही, पण सुगंधाचा स्पर्श त्यांना झाल्यामुळे देवाच्या मस्तकावर बसायला योग्य झाली. देवांची निडळे बैसणी केली. मग तो चंदनू तेथ न पवे, ऐसे मनी कैसे निधरावे, अथवा पातला हे समर्थावे, तेव्हा काहीसाच. अहो, मग त्या चंदनाला माझी प्राप्ती होणार नाही असा मनात कसा विचार आणावा. इथे हे ब्रह्मप्राप्तीचं कर्म करणाऱ्यालाच भगवंत चंदन म्हणतायत. त्या चंदनाचा लेप भगवंत स्वतःवर लावून घेतात. त्या चंदनाला माझी प्राप्ती होणार नाही असा विचार कसा मनात आणावा. अर्थात त्याला प्राप्ती होणारच. अथवा पातला हे समर्थावे, तेव्हा काहीसाच. किंवा तो मला प्राप्त झाला असं सांगितल्यावरच खरं मानायचं का? अर्थात तोपर्यंत खोटं मानणार का? तेथ निववील ऐसिया आशा, हरे चंद्रमा आधा ऐसा, वाही जत असे शिरसा निरंतर. अहो, देवांचे देव महादेव हलाहल विष ज्यांनी धारण केलं, त्यामुळे अंगाचा दाह झाला. तो अंगाचा दाह निववील ह्या आशेने त्यांनी पूर्ण पण नाही तर अर्धा चंद्र मस्तकावर धारण केला. अर्धा चंद्र मस्तकावर धारण केला आणि तो सुद्धा निरंतर. तेथ निवविता आणि सगळा, परिमळे चंद्राहून आगळा, तो चंदनू केवी अवलिळा सर्वांगी न बैसे. मग ह्या महादेवांनी अर्धा चंद्र धारण केला, पण इथे चंदन, तर चंदन हमखास शीतलता देण्याचं काम करतं आणि
चंद्रापेक्षा त्याच्याकडे अजून एक महत्वाची गोष्ट आहे, ते म्हणजे सुवास आहे. चंदनाकडे शीतलता आहे आणि त्याचबरोबर सुगंध सुद्धा आहे. हे अधिक गुण त्याच्याकडे आहेत. म्हणून ज्ञानोबा इथं म्हणतात, मग असा हा परिपूर्ण चंदन शिवशंकरांच्या सर्वांगावर त्याला स्थान नाही का मिळू शकणार? तो चंदनू केवी अवलिळा सर्वांगी न पैसे, का रथ्योदके जिये कासे, लागलिया समुद्र जाली अनायासे, तिये गंगेसी काय अनारिसे गत्यंतरसे. अहो, ज्या साध्या वाहणाऱ्या पाण्याला गंगा नदीचा सहवास लाभला आणि त्यामुळे ते पाणी समुद्रच झालं. कसं? अनायासे, सहजपणे. समुद्र होण्यासाठी प्रयत्न करावाच लागला नाही. कारण का? ते गंगेसी काय अनारिसे गत्यंतरसे. कारण त्या गंगा मातेला समुद्राला मिळण्याशिवाय दुसरा उपायच नाहीये. त्याप्रमाणेच जो ब्रह्मप्राप्तीचं कर्म करतो, माझी भक्ती करतो, त्याला मला मिळण्याशिवाय दुसरा उपायच नाही, हे भगवंत इथं सांगताय. म्हणून राजर्षी का ब्राह्मण, जयान गती मती मीची शरण, तयान त्रिशुद्धी मीची निर्वाण, स्थितीही मीची. म्हणून भगवंत म्हणतात की राजर्षी म्हणजे कोण? तर जे ऋषी आहेत, पण राज्य करणारे ऋषी आहेत. भगवंताविषयी भक्ती आहे, श्रद्धा आहे, साधना आहे, तप आहे, असे ऋषी राज्य करणारे आहेत, असे राजर्षी. म्हणून त्यांना राजर्षी म्हटलेले आहे. आणि फक्त माझी भक्ती करणारे ब्राह्मण का असेना, पण ज्यांच्या मतीला म्हणजे मनाला आणि बुद्धीला जी गती मिळाली आहे, ती म्हणजे मलाच प्राप्त व्हायचं, हीच एक आस्था, एवढीच एक आस्था ज्यांनी बाळगलेली आहे. भगवंत म्हणतात त्यांच्या बाबतीत हे त्रिवार सत्य आहे. त्रिशुद्धी मीची निर्वाण, स्थिती ही मीची. त्यांच्या बाबतीत हे त्रिवार सत्य आहे की ते मला शरण आलेत. त्यांचं असणं आणि त्यांचं निर्वाण हे मीच आहे. ते दुसरीकडे कुठे जाणारच नाही. आणि म्हणूनच आता भगवंतांना आश्चर्य असं वाटतंय आणि त्याच बाबतीत ते आपल्याला अत्यंत सावध करतायत. ते म्हणतायत, या लागी शत जर्जर नावे, रिगोनी केवी निश्चिंत होवावे, कैसेनी उघडिया असावे शस्त्रवर्षी. अहो, 100 ठिकाणी ज्या नावेला छिद्र पडले, ती जर्जर झालेली आहे, अशा नावेत बसून, आणि ते सुद्धा निश्चिंतपणे बसून, कसं काय पलीकडच्या किनाऱ्यावर जावं? आणि एवढंच नाही तर शस्त्रांचा वर्षाव होत असेल तर कुठलंही कवच न घेता उघड कसं काय बसावं? अंगावरी पडता पाषाण, न सुवावे केवी ओढण, रोगे दाटला आणि उदासपण वोखदेंसी. अहो, अंगावर दगड येऊन पडतायत, त्यावेळी स्वतःला वाचवण्यासाठी कुठलंही मध्ये संरक्षण का घेऊ नये? आणि त्याचबरोबर रोगे दाटला आणि उदासपण वोखदेसी. आणि त्याचबरोबर शरीराला रोग झालाय, आजारपण आलाय, त्यावेळी औषध घ्यायचं सोडून औषधावरच उदासपणा दाखवायचा. जेथ चहूंकडे जळत वणवा, तेथुनी न रिगिजे केवी पांडवा.
तेवी लोका येऊनिया सोपद्रवा केवी न भजिजे माते. भगवंत म्हणतात चहूकडे जणू काही वणवाच पेटलाय. दुःख, यातना, संकट, चिंता, काळजी सगळ्या गोष्टींचा वणवा पेटलाय, तर तिथून निघून जाऊ नये का? आणि एवढंच नाही तर हा जो मृत्यू लोक आहे, तेवी लोका येऊनी सोपद्रवा, हा जो मृत्यू लोक आहे, तो मृत्यू लोक तर अनेक प्रकारच्या दुःखांनी आणि संकटांनी भरलेला आहे. असं असताना केवी न भजिजे माते, असं असताना माझं भजन का करू नये? हेच भगवंतांना आश्चर्य या ठिकाणी वाटतंय. चहूकडे वणवा पेटलाय, चिंतेचा, दुःखांचा, संकटांचा. रोग झालेला आहे, भवरोग म्हटलेला आहे त्याला. आजारपण आलेलं आहे आणि औषधाविषयीच उदासपणा दाखवावा. अंगावर शस्त्रांचा, दगडांचा वर्षाव होतोय आणि संरक्षणच घेऊ नये. या सगळ्या उपमा द्यायचं कारण असं की ही सगळी परिस्थिती ह्या मृत्यू लोकातली आहे. अशा ह्या मृत्यू लोकामध्ये आपल्याला संरक्षण हवं असेल, ह्या सगळ्या गोष्टी आजूबाजूला घडत असताना आपल्याला मात्र संरक्षण घेऊन, कवच घेऊन ह्याच्यातून पार पडायचं असेल, तर भगवंताची भक्ती करणंच योग्य आहे आणि आवश्यकच आहे. कारण भगवंत म्हणतात, अगा माते न भजावया लागी, कवण बळपाम आपुला अंगी, काही घरी की भोगी निश्चिंती केली. अहो, अशी सगळी परिस्थिती असताना माझं भजन न करता या जीवाच्या ठिकाणी कुठलं बळ आहे? भगवंताचं भजन जाऊ दे, ते नाही केलं, पण म्हणून ह्या जीवाच्या ठिकाणी कुठलं बळ आहे? कुठल्या गोष्टीमुळे त्याला हा विश्वास वाटतोय? ज्याच्या विषयी त्याला हा विश्वास वाटतोय, संसाराविषयी, भोगांविषयी. आणि म्हणून त्याला असं वाटतंय का की या संसाराची, भोगांची काही काळजी करायचं कारण नाही? कुठून आलं बळ हे? ना तरी विद्या की वयसा, या प्राणियांसी हा ऐसा, मज न भजता भरवसा सुखाचा कोण. हे आश्चर्य भगवंतांना वाटतंय. म्हणून भगवंत म्हणतात की अहो, विद्या का वय, स्वतःजवळ असलेलं ज्ञान, कौशल्य, बुद्धिमत्ता का वय अर्थात शक्ती, ह्याचा भरोसा वाटतोय का? आणि त्यामुळेच माझं भजन न करता हे जीव इथं राहतायत की काय? ना तरी विद्या की वयसा, या प्राणियांसी हा ऐसा, मज न भजता भरवसा सुखाचा कोण. या विषयांपासून मिळणाऱ्या सुखांचा भरोसा वाटतो की काय? अरे, खरं सुख तर भगवत भजनात आहे. ते आपल्याला या सर्व संकटांपासून कवच देईल. ही सर्व संकटांपासून आपली काळजी घेईल. म्हणून माऊली हो, आपण सुद्धा आस्थेने, श्रद्धेने आपल्या मतीला अर्थात मनाला आणि बुद्धीला भगवंताकडे वळवावं, त्याचं नामस्मरण करावं, नाम संकीर्तन करावं, त्याचंच गुणगान, कीर्ती हेच ऐकावं. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.